उत्तर नागपुर के समता नगर परिसर में शुक्रवार की सुबह एक दर्दनाक हादसा हुआ। नाले के समीप से गुजरते समय तेज रफ्तार टिप्पर ट्रक ने दो साइकिल सवारों को जोरदार टक्कर मार दी। इस हादसे में नंदलाल मड़गुजी चौधरी समता नगर एकता कॉलोनी निवासी की घटनास्थल पर ही मौत हो गई। बताया जा रहा है कि दुर्घटना इतनी भीषण थी कि मृतक को बचाने का कोई मौका नहीं मिल सका। घटना के बाद स्थानीय नागरिकों में रोष फैल गया और लोगों ने घटनास्थल पर जमा होकर ट्रक चालक के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। क्षेत्र में भारी वाहनों की तेज रफ्तार पहले से ही चिंता का विषय रहा है। पुलिस ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया तथा आगे की जांच शुरू कर दी है। नाव गणेश सोळंकी आणि मी इथला एक समाजसेवक आहे। 8 वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर ईडभट्टा रस्त्यावरती आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे। हा एकता बुद्धिविहारकडे राहतात बोंद्रे लेआउटमध्ये आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेला आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे। आणि येथील अनेक दिवसा पहिले मी सुद्धा आंदोलन सुद्धा केलेले होते की रस्ते हे खड्डे बुजवण्याकरिता, परंतु आत्तापर्यंत हे खड्डे बुजलेले नाही आहे। त्यामुळे हा एक परिवाराचं घर उद्ध्वस्त झाला आणि हा नंदलालला आपला जीव हा गमवावा लागला। किती लोक होते? हा एकच होता, सायकलनी जात होता आणि ट्रकनी ह्या गिट्टीच्या आणि रेतीच्या ट्रकनी मोठ्या 10 चक्क्यांनी हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जागेच मृत्यू झालेला आहे। ॲक्सिडेंट झाला त्या ट्रकनं आणि आम्हाला खूप त्रास आहे या रोडासाठी। का परेशानी तुम्हाला? नाला पाऊस आला, खूप पाऊस भरते, कोणी जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही इथे। आम्हाला हा रोड बनलेला पाहिजे। बरेच घटना झाली, बरेच मेक्षा गेले आहे आणि मुलं पडले आहे खूप आमच्या गड्ड्याच्या वजने। हा गड्ड्याच्या वजने आम्हाला रोड बनवून पाहिजे। नगरसेवक किती वेळा गेलो त्यांच्याकडे, ते काही लक्ष देत नाही। मी अजय बिमटे बोलतो। मी समता नगरमध्ये राहतो। इथे गाडी येत होती टिप्पर। रोड आधी रोड इतका खराब आहे, इथे आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात, आमचे घरी आम्ही काम करणारे कसे जातो तुम्ही पहा। या रोड कसा आहे, रोडाची हालत कशी आहे। तिथून टिप्पर येत होता, या माणूस आपला व्यवस्थित जात होता, या गड्ड्यामुळे स्लिप झाली गाडी ब्रेक दाबल्यामुळे। तर तो किती जण होते? भरपूर लोक येणे जाने वाले। एकच होता, सायकल एकच होता। हां, तर सगळ्यात आधी तुम्ही हे पाहणं सर, रोड कसा आहे तुम्ही पाहणं। गड्ड्याच्या वजने झाला, गड्ड्याच्या वर झाला, रोडाच्या वर झाला। मूळ कारण आहे रोडामुळे आणि गड्ड्यातच ऍक्सिडेंट झाला। हो, एक लेडीजचे घेऊन हे आहे ना सर, इटा भट्टेवारीसाठी येणं जाण्यासाठी नाही आहे, पण लहान रोड आहे, येणं जाण्यामध्ये त्रास होते म्हणून आमचं जीवन आहे। आम्ही काम करायला जातो उठून, पण आम्हाला हे रोड पाहणं सर, तुम्ही हे रोड बघा, रोडाच्या कशी हालत आहे, त्याच्यामुळे आमचं जीवन कसं होणार सर। आम्हाला तर कामाला जायच लागेल ना। तुम्ही आमदार का आमचा इच्छा? आमदार नाही आहे, पण आमदारच्या भागामध्ये तो राहतो आम्ही। नितीन राऊत तुमचे आमदार आहे ना आता? हो, आमदारला का मेसेज केला? तर आमदार पाहिजे गेलं तर आमदार साहेब म्हणते सँक्शन झालेलं आहे। कधी होणार सँक्शन? तर मी 20 वर्षापासून ऐकत आहे सँक्शन झालं आहे, सँक्शन झालं आहे, पण कधी होणार सर? टेस्टिंग करून जातात, हे करून जातात, पण आत्तापर्यंत रोडाचं कामच नाही होत। कुठचे माणूस होते हा? पुढे राहत होता तो इथेच राहता, समोर आतमध्ये राहत असं।